नमस्कार. काही दिवसा अगोदर माझ्या मुलाचा वाढदिवस होता आणि वाढदिवसानिमित्त आम्ही बाहेर जेवायला गेलो होतो. तर माझा मित्रसुद्धा माझ्यासोबत आला होता. तर तिथे जेवण करत असताना अचानक आमचा इन्व्हेस्टमेंटबद्दल विषय निघाला. तर मी त्याला म्हटलं की तुमच्या दुकानाची महिन्याची 1-1.5 लाख रुपये कमाई आहे, तर तुम्ही कमीत कमी 1-2 हजार रुपये तरी SIPमध्ये इन्व्हेस्ट करायला पाहिजे. तर हे ऐकून त्यांनी मला भरपूर सारे प्रश्न विचारले की SIP काय असते, म्युच्युअल फंड काय असते आणि यामध्ये किती रिटर्न भेटतात, काय रिस्क आहे आणि यामधले पैसे डुबले तर काय होईल, असे त्यांनी भरपूर प्रश्न विचारले. मग मी त्याच्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिले आणि नंतर मग मी घरी आलो. घरी आल्यानंतर माझ्या लक्षात आलं की त्यांनी जसे प्रश्न मला विचारले तसे भरपूर प्रश्न तुमच्या सर्वांच्या दिमागातसुद्धा असू शकते की म्युच्युअल फंड काय आहे वगैरे वगैरे. तर मला असं वाटलं की यावर एक व्हिडिओ बनवायला पाहिजे. मग मी अजून रिसर्च केली, भरपूर सारे व्हिडिओ बघितले, व्हिडिओच्या कमेंट्समध्ये बघितलं की लोक काय काय प्रश्न विचारत आहे. अजून मी दुसरीकडे पण रिसर्च केली. जेव्हा मी नोट्स बनवल्या तेव्हा मला कळालं की यावर जर पूर्ण व्हिडिओ बनवायचा असेल तर 1-1.5 तासाचा व्हिडिओ बनवेल आणि 1-1.5 तासाचा व्हिडिओ कोण बघणार आहे. म्हणून मी ठरवलं की एक सिरीज बनवायला पाहिजे, ज्या सिरीजमध्ये तुमच्या म्युच्युअल फंड रिलेटेड जेही प्रश्न असेल, जेही डाऊट असेल ते संपूर्ण क्लिअर करायला पाहिजे. म्हणून मी ठरवलेलं आहे की यावर एक सिरीज बनवायला पाहिजे. जर तुम्ही सर्वांनी या सिरीजला लाईक केलं, सपोर्ट केला तर ही पूर्ण सिरीज कंप्लीट मी करेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये म्युच्युअल फंड रिलेटेड 5 प्रश्नांची उत्तरं आज आपण बघणार आहोत. तर पहिला प्रश्न की म्युच्युअल फंड म्हणजे काय. तर आपल्याकडे शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी 2 मार्ग असतात. पहिला की आपण स्वतः कंपनी निवडणार शेअर मार्केटमध्ये की आपल्याला कोणत्या कंपनीमध्ये पैसे लावायचे. नंतर आपण त्याबद्दल रिसर्च करणार, फंडामेंटल ॲनालिसिस करणार, टेक्निकल ॲनालिसिस करणार आणि मग आपण त्या कंपनीमध्ये पैसे इन्व्हेस्ट करणार. इन्व्हेस्ट केल्यानंतर आपण त्या कंपनीचे क्वार्टरली रिझल्ट बघणार, रिझल्ट कसे आहे, नंतर आपण त्यांचं फ्युचर व्हिजन बघणार, कंपनी पुढे चालून काय करणार आहे आणि हे सगळं झाल्यानंतर त्या कंपनीमध्ये जोही प्रॉफिट होईल, जोही लॉस होईल तो आपला असेल. दुसरा मार्ग आहे आपण म्युच्युअल फंड थ्रू इन्व्हेस्टमेंट करू शकतो. मग आपण म्युच्युअल फंडला प्रत्येक महिन्याला काही पैसे देऊ शकतो किंवा लमसम्स काही पैसे देऊ शकतो. मग ती म्युच्युअल फंड कंपनी त्या स्कीमसाठी एक फंड मॅनेजर ठेवेल जो की वेल क्वालिफाईड असेल, शिकलेला असेल, त्याचा शेअर मार्केटमध्ये क्षेत्रामधील अनुभव असेल, त्यातलं शिक्षण असेल आणि तो आपल्या पैशाला इन्व्हेस्ट करेल, आपल्या पैशाला मॅनेज करेल आणि त्या इन्व्हेस्ट केलेल्या कंपन्यांमध्ये जोही फायदा होईल, जोही नुकसान होईल ते जेवढ्या लोकांनी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे म्युच्युअल फंडमध्ये त्या लोकांमध्ये वाटला जाईल आणि यालाच म्युच्युअल फंड असं म्हटलं जातं. दुसरा प्रश्न की इंडेक्स फंड आणि ॲक्टिव्हली मॅनेज फंडमध्ये काय फरक असतो. तर इंडेक्स फंडमध्ये कोणत्या स्टॉकमध्ये पैसे लावायचे आणि किती लावायचे हे अगोदरच ठरलेलं असतं. उदाहरणासाठी समजा निफ्टी 50चा इंडेक्स फंड आहे तर त्यामध्ये ठरलेलं आहे की ज्या 50 कंपन्या टॉपच्या त्यामध्येच पैसे लावायचे आणि किती लावायचे हे त्यांच्या मार्केट कॅपिटलायझेशननुसार ठरलेलं आहे. जर समजा HDFCमध्ये 13%, रिलायन्समध्ये 9% असं ठरलेलं आहे, त्यांच्या मार्केट कॅपिटलायझेशननुसारच पैसे लागत राहणार आहे. म्हणून इथं फंड मॅनेजरला जास्त रिसर्च करायची गरज नाही, स्वतःचा दिमाग लावायची गरज नाही, ना जास्त वेळ द्यायची गरज आहे. जसं जे ठरलेलं आहे त्या रूलनुसारच पैसे लागणार आहे. म्हणून इंडेक्स फंडचा एक्सपेन्स रेशोसुद्धा कमी असतो. पण ॲक्टिव्हली मॅनेज फंडमध्ये काय होतं की तो फंड मॅनेजर स्वतः रिसर्च करतो, ठरवतो की कोणत्या कंपनीमध्ये पैसे लावायचे आणि कोणत्या कंपनीमध्ये किती पैसे लावायचे हे सुद्धा तोच ठरवतो. म्हणून इथं फंड मॅनेजरचा जास्त वेळ जातो, जास्त मेहनत जाते. म्हणून ॲक्टिव्हली मॅनेज फंडचा एक्सपेन्स रेशोसुद्धा जास्त असतो, कारण तिथं त्याला ॲक्टिव्हली सर्व कंपन्यांना ट्रॅक करावं लागतं, मॅनेज करावं लागतं. म्हणून इथं जास्त वेळ दिल्यामुळं ॲक्टिव्हली मॅनेज म्युच्युअल फंडचा जास्त एक्सपेन्स रेशो असतो. हा एक मेजर फरक इंडेक्स फंड आणि ॲक्टिव्हली मॅनेज फंडमध्ये आहे. तिसरी गोष्ट की NAV म्हणजे काय. तर NAVचा अर्थ होतो नेट ॲसेट व्हॅल्यू. तर काय होतं, जसं आपण शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतो तर आपल्याला शेअर भेटतो, पण आपण म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करतो तिथं आपल्याला NAV भेटते. समजा उदाहरणासाठी जर HDFCच्या आपण शेअरमध्ये 1500 रुपये लावले तर आपल्याला 1 शेअर भेटेल, पण तेच आपण HDFCच्या इंडेक्स फंडमध्ये पैसे इन्व्हेस्ट केले तर आपल्याला 2.38 युनिट्स भेटतील. तर यालाच NAV असं म्हटलं जातं. आता प्रश्न की निफ्टी 50 इंडेक्स फंड किती रिटर्न देऊ शकतो. तर आता तुम्ही स्क्रीनवर बघू शकता 1999 ते 2021 मागील 23 वर्षाचा डाटा आहे. कधी मायनस आहे, कधी प्लस आहे, कोणत्या वर्षी 10% मायनस आहे, कोणत्या वर्षी 20% प्लस आहे. तर हे चालूच राहते. पण जर आपण मागील 10 वर्षाचा डाटा बघितला तर इंडेक्स फंडनी 10-15% आसपास रिटर्न दिलेले आहे. पण हे फिक्स नाही आहे, हे मायनस प्लस चालू राहतं, पण एक ॲव्हरेज लॉंग टर्ममध्ये 12 ते 15% रिटर्न भेटू शकते, हे आपल्याला मागील डाटा सांगतो. म्हणून 12 ते 15%च्या आत आपण असं मानू शकतो की एवढे रिटर्न भेटू शकते. अगेन हे फिक्स नाही आहे, खालीवर चालू राहतं, पण मग लॉंग टर्ममध्ये 10 वर्षामध्ये 15 वर्षामध्ये आपल्याला 12 ते 15%च्या आत इंडेक्स फंडमध्ये रिटर्न भेटू शकते. 5वा प्रश्न की जर समजा तुमच्याकडे SIPची इन्स्टॉलमेंट भरण्यासाठी पैसे नसेल तर काय होईल.
तर काहीही होणार नाही. कारण हे काही लोन नाही आहे म्हणून तुम्हाला बँक फोन करेल की हप्ता का बरं नाही भरला किंवा वसुलीसाठी घरी माणसं पाठवेल, असं काही होणार नाही. का? कारण ही इन्व्हेस्टमेंट आहे, ही तुमची मर्जी आहे. जर समजा तुम्हाला वाटलं की मी अगोदर 3,000 रुपये भरत होतो, आता मी नाही भरू शकत आहे, तर मी आता 1,000च भरेल, तर तुम्ही अमाऊंट चेंज करू शकता, 1,000 करू शकता किंवा 3,000 6,000 करू शकता. सर्व तुमची मर्जी आहे. तुम्ही डेटसुद्धा चेंज करू शकता. अगोदर जर तुम्ही 10 तारखेला भरत असाल आणि तुम्हाला वाटतं की मी 15 तारखेला भरू शकेल पुढच्या महिन्यापासून, तर तुम्ही 15 तारीख करू शकता. म्हणून घाबरण्याची काही गरज नाही. इथं सर्व कंट्रोल तुमच्या हातात आहे. तुम्हाला वाटलं तेवढी अमाऊंट तुम्ही भरू शकता, तुम्हाला वाटलं त्या तारखेला भरू शकता. म्हणून घाबरण्याची गरज नाही. आजच्या व्हिडिओमध्ये आपण म्युच्युअल फंड रिलेटेड 5 प्रश्नांची उत्तरं बघितली. तर असेच काही डाऊट असेल, काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता, जेणेकरून ते पुढच्या व्हिडिओमध्ये कव्हर केले जाईल. आणि असेच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सुद्धा 5 म्युच्युअल फंड रिलेटेड प्रश्नांची उत्तरं देणार आहोत. ही सिरीज आपण कंप्लीट करणार आहोत. जर तुम्ही सर्वांनी लाईक केलं, व्हिडिओला व्ह्यूज आले, तर मी याला कंप्लीट करणार आहे. तर असेच फायनान्स रिलेटेड व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. खूप खूप धन्यवाद.